अभिनेता एजाज खानचा वादग्रस्त रियालिटी शो हाऊस अरेस्ट अखेर उल्लू या प्रौढांसाठीच्या ॲपवरून हटवण्यात आला आहे. या शोतील अश्लील दृश्यांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत होती. विशेषतः एका व्हिडिओ क्लिपनंतर जनतेसह अनेक राजकीय नेत्यांनी देखील आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणी ट्विटरवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की राज्य सरकारकडून अशा प्रकारच्या विकृती पसरवणाऱ्या कार्यक्रमांवर कठोर भूमिका घेतली जात असून महिलांवरील अत्याचारांना खतपाणी घालणाऱ्या माध्यमांना माफ केले जाणार नाही. चित्रा वाघ यांनी अधिक स्पष्ट केले की हे प्रकरण केवळ हाऊस अरेस्ट पुरतं मर्यादित न राहता अशा इतरही अश्लील कंटेंट असणाऱ्या ॲप्सवर बंदी येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे. दरम्यान शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ही स्थायी समिती या मुद्द्यावर आवाज उठवला असून माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं की मंत्रालयाने यापूर्वी काही ॲप्स विरोधात पावलं उचलली आहेत, मात्र अद्याप त्यांचा उत्तराची प्रतीक्षा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणातून स्पष्ट होतं की राज्यात मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलतेचं प्रोत्साहन देणाऱ्या ॲप्स विरोधात आता राजकीय पातळीवरूनही कडक भूमिका घेतली जात आहे.